देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत। 5व्या टप्प्यासाठी उद्या 20 मे रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी माहिती समोर आली आहे। लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून देशात 8,889 म्हणजेच 9,000 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। यामध्ये रोख रक्कम, मौल्यवान धातू आणि अंमली पदार्थांचा समावेश आहे। जप्तीचा हा आकडा लवकरच 9,000 कोटींच्या वर जाऊ शकतो। 2019 ला झालेल्या निवडणुकीपेक्षा 2.5 पट जास्त ही रक्कम आहे। दरम्यान निवडणुकांचे 2 टप्पे अद्याप बाकी आहेत, त्यामुळे ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे। हा पैसा आणि ड्रग्जचा वापर सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या 8,889 कोटी रुपयांच्या जप्तीपैकी सर्वात मोठा वाटा 45% हा ड्रग्जचा आहे।